शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। ओम नमः शिवाय। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आता येणार आहे आपली महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने काहीतरी नवीन गोष्टी मी आज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, ज्या मलाही खूप नव्याने माहिती पडल्यात आणि त्यामध्ये बरंचसं काय काय आणखीन माहिती मिळवून मी ते तुमच्या समोर घेऊन येते। बऱ्याचदा बऱ्याच ताईंनी मला विचारलं सुद्धा होतं त्याबद्दल, पण प्रॉपर जोपर्यंत वस्तू माझ्याकडे येत नाही आणि जोपर्यंत मी ती चेक करत नाही तोपर्यंत मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही। तर आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने म्हणजे महाशिवरात्री सणानिमित्त आपण काय काय गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत आणि काय काय गोष्टी तुम्ही घेऊ शकता, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला। तर बऱ्याच वेळी तुम्ही मला विचारता की ताई तुझी महादेवांची पिंड जी आहे, शिवलिंग आहे, ते खूप छान आहे, तू कुठून घेतलंस? तर ते मी पितळेचं आहे संपूर्ण आणि मी ते कल्याण वेस्ट वरून घेतलं होतं। पण आता माझ्याकडे जे हे शिवलिंग सगळे आलेले आहेत, तर मी स्वतःलाच खूप भाग्यवान समजते की खरंच ते इथपर्यंत आले आणि त्यांनी मला ही पात्रता दिली की मी ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकते। तर हे जे शिवलिंग तुम्हाला दिसतंय ना, ते याला हे वेगळंच आहे बघा। त्याच्यामध्ये हा वरचा भाग वेगळा होतो, संपूर्ण भाग वेगवेगळा होतो बघा। हा भाग वेगळा होतो, हा भाग वेगळा होतो, संपूर्ण वेगवेगळा होतो। पण याचं महत्व मी तुम्हाला सांगते। आता तुम्ही मला पहिले म्हणाल की ताई तुम्हीच म्हणाला होता की नाग किंवा आपण नंदी पिंडीच्या इथे ठेवायचं नाहीये, तर हे ह्याच्या सोबत आलेलं आहे। हे आपल्याला नको असेल तर आपण नाही ठेवू शकत, म्हणजे नाही ठेवायचंय। आणि बऱ्याच जणांकडे ठेवलं जातं। आता नॉर्थ साइडला बरेच जण नाग नंदी वगैरे सगळ्या गोष्टी ठेवतात, तर ज्यांना हवं असेल ते तसं घेऊ शकतात। तर दुसरी गोष्ट ह्याची महत्वाची जी ही गोष्ट आहे ना ह्याची, ती मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे की याला काय म्हणतात। तर आपल्या साइडला ना हे खूप कमी अशा प्रकारचे शिवलिंग आपण बघितलेले आहेत। आपण जास्तीत जास्त संपूर्ण दगडी घेतात किंवा संपूर्ण अखंड असे शिवलिंग घेतात, पण असं शिवलिंग मी सुद्धा पहिल्यांदा बघितलं आणि त्यानंतर मी याची माहिती काढली बरीच। तर ह्याला म्हणतात नर्मदेश्वर शिवलिंग। आणि तुम्हाला सांगू की सर्वात पॉवरफुल, सर्वात शक्तिशाली असं हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे। तर याला नर्मदेश्वर शिवलिंग असं का म्हणतात? कारण हा जो वरचा तुम्हाला हा भाग दिसतोय ना शिवलिंगाचा, तर हा भाग डायरेक्टली नर्मदा नदीच्या पात्रामधून आणला जातो। म्हणजे असेच्या असे सुद्धा हा जो शेप तुम्हाला जो आकार दिसतोय, असाच्या असा आकार सुद्धा नर्मदा नदीमध्ये ते जे म्हणजे यांना आपण तर दगडच म्हणणार जेव्हा आपल्याला काही माहिती नसते त्यातली, तर असेच्या असे आकार तिथे मिळतात आणि तिथून आणतात। आणि आता बऱ्याच वेळा ते लोक काय करतात की तसेच्या तसे आकार सुद्धा मिळत नाहीत, कधी कधी ओबडधोबड आकार असतात, मग त्याला थोडंसं फिनिशिंग देतात दगडाला त्या। पण हा नर्मदा नदीच्या पात्रातून आलेला शिवलिंग आहे। आणि असं म्हटलंय की नर्मदा नदीला भगवान शंकरांनी वरदान दिलेलं आहे की नर्मदा नदीच्या पात्रातला एक एक कण हा भगवान शंकर आहेत, साक्षात भगवान शंकर आहेत। तर त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की या शिवलिंगाची स्थापना करण्याची सुद्धा गरज लागत नाही, कारण हे स्वयंभू शिवलिंग म्हटलं जातं। नर्मदेश्वर शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग म्हटलं जातं। तर आता हे शिवलिंग जर आपण आपल्या देवघरात ठेवलं, तर असंही म्हटलं गेलंय की तुम्ही या शिवलिंगाची जरी पूजा केली नाही, जरी याला भोग चढवला नाही, जरी याला काहीही सोपस्कार केले नाही, तरी फक्त ह्याचं अस्तित्व जरी आपल्या घरात असेल ना, तरी आपल्या घरात कधीही अकाली मृत्यू येत नाही कोणालाही। इतकं याचं पावित्र्य आहे आणि इतकी याची शक्ती आहे। तर मग विचार करा की जेव्हा आपण ह्याच्यावर पूजा करू, ह्याच्यावर जेव्हा आपण अभिषेक करू, तर तेव्हा किती प्रभाव त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये बघायला मिळेल। तर म्हणून मी हे मागवलंय नर्मदेश्वर शिवलिंग आणि ह्याची स्थापना ना मी महाशिवरात्रीला करणार आहे। मी बदलणार आहे, माझ्याकडचं जे शिवलिंग आहे ते मी बदलणार आहे। तर आता तुम्ही म्हणाल की ताई आता जसं जसं नवीन माहिती पडेल तर तसं आपण बदलत राहायचं का?
तर जसं जसं आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते तसं तसं आपण नवीन नवीन गोष्टी घेत राहतो ना, तर तसंच अध्यात्माच्या बाबतीत सुद्धा जे आपल्याला पटतंय, बघा मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की मी करणार आहे म्हणून तुम्ही करा. तुम्हाला जर पटत असेल तरच तुम्ही करा. मला असं वाटतंय की खरंच म्हणजे एवढी पॉवरफुल गोष्ट आहे, तर जी आपण मनापासून साधना करतोय तर ती त्या पॉवरफुल गोष्टीसोबत आणखीन अटॅच झाली ना तर आणखीन त्याची पॉवर जास्त वाढते. आता भगवान शंकरांचं जे मंदिर असतं ते आपल्या जवळ सुद्धा असतं. मग आपण केदारेश्वरला का जातो किंवा आपण जे मोठे मोठे हिमालयामध्ये वगैरे का जातो? कारण तिथे जी त्यांची शक्ती आहे, तिथे ते स्वयंभू आहेत आणि त्याच्यामुळे तिथली जी ताकद आहे ती म्हणजे खूपच अशी वेगळी ताकद आहे तिथे गेल्यानंतर. तर म्हणून तशी पॉवर आपल्याला आपल्या घरामध्ये जेव्हा मिळते, तर तेव्हा आणखीन आपली जी म्हणजे म्हणतो ना आपण जी साधना करणार आहे, महाशिवरात्रीला जे आपण पूजा करतो, आपल्या घरामध्ये रेग्युलर जी महादेवांची पूजा होते, ती साक्षात महादेवांपर्यंत पोहोचली जाते. तर म्हणून हे नर्मदेश्वर शिवलिंग ठेवतात घरामध्ये. तुम्ही स्वतः वरती टाका, नर्मदेश्वर शिवलिंग म्हणून टाका आणि बघा तुम्हाला ह्याची सगळी माहिती मिळेल. तर हा जो आता रंग तुम्हाला दिसतोय ना, हा अगदी ब्राऊन रंग आहे. पण ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे रंग येतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन सुद्धा येतात. अगदी सेम असा मिळत नाही, कारण पात्रामध्ये सेमच म्हणजे सगळे दगड असतील असं नाहीये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फरक दाखवते की हा एकदम पूर्ण प्लेन आहे आणि हा जो बघा हा याचा शेप बघा, याच्यामध्ये कलर बघा, ह्याला खूप वेगवेगळी नावं आहेत. खरं सांगायला गेलं तर मला एवढी नावं यांची माहिती नाहीयेत, पण यांचे जसे आकार येतात ना तर त्याच्यानुसार किंवा रंग येतात त्याच्यानुसार ह्याची वेगवेगळी नावं आहेत. आणि उत्तर भारतामध्ये ह्याला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे आणि तिथे भगवान शंकरांचं खूप जास्त प्रमाणात सेवा केली जाते. तर बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे साईजेस सुद्धा आहेत वेगवेगळ्या. तर ही एक साईज आहे, ही अशी एक साईज, आणि हे सगळं निघतं खालचं वगैरे पूर्ण निघतं, त्यामुळे आपण व्यवस्थित स्वच्छही करू शकतो. आपल्याला जर मी तर नाग नाही घेणार आहे, कारण फक्त पिंडच आपण घरामध्ये ठेवायची आहे. आणि त्यानंतर ज्यांना नाग हवाय म्हणजे नागदेवता हवे ते नागदेवता सुद्धा घेऊ शकतात. आणि अशा प्रकारची ही पिंड आहे बघा, म्हणजे शिवलिंग आहे अशा प्रकारचं. त्यानंतर छोटी साईज सुद्धा आहे त्याच्यामध्ये बघा, ही छोटी साईज आहे त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर आहे. याची डिझाईन पण खूप छान आहे, मी तुम्हाला अगदी समोरून दाखवेन. आणि तिसरं जे शिवलिंग माझ्याकडे आहे तर ते बघा खूप वेगळ्या पद्धतीचे, खूप सुंदर काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे नागदेवता आहेत ते पण हे पंच आहेत, पंचमुखी बोलतात ना नागदेवता, तसे आहे ते. आणि इथे पुढे गोमुख आहे याला, इथून पाणी जे आपण अभिषेक करणार ते गोमुखातून इथून बाहेर पडणार. आणि इथे वरती अभिषेक पात्र सुद्धा आहे. तर हे पूर्ण निघतं सगळं, म्हणजे हा तांब्यापासून हा साचा असं पूर्ण सगळं निघतं. हे नागदेवता हे पण सगळं निघतं. तर ह्याच्यात पण हा वेगळा आहे बघा, याच्यामध्ये जे शिवलिंग आहे ते वेगळं आहे आणि याला सुंदर खाली डिझाईन पण खूप छान आहे या शिवलिंगाला. बघा आतल्या बाजूला पण याला खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तर असंही बरेच जण असं सेट संपूर्ण ठेवतात. म्हणजे असं म्हटलं जातं की भगवान शंकरांच्या या शिवलिंगावरती आहे ना, हे असं म्हणजे मोकळं कधी ठेवू नये असं पण म्हटलं जातं. म्हणजे जे जे मी आता वाचते ऐकते तर त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते की असं म्हटलं जातं की मोकळं ठेवू नये, सतत त्यांच्या डोक्यावरती अभिषेकाची धारा पडत असली पाहिजे. तर आपल्याला आता देवघरात तर एवढं शक्य होणार नाही, ज्यांचं मोठं आणखीन खूप देवघर असतं किंवा एक रूम असतो पूर्ण देवघराचा, तर ते असे ठेवू शकतात. तर ह्यामध्ये आणखीन एक गोष्ट जी म्हणजे सगळ्यांच्या पूजेमध्ये म्हणजे महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला अभिषेक करताना लागते, ती म्हणजे की हे असं अभिषेक पात्र. तर याच्यावरती बघा कलश असतो आणि असं हे स्टँड येतं, पण हे स्टँड खूप छान भक्कम आहे मस्त. आणि साईडला हे जे सर्प आहेत किंवा नाग आहेत तर त्यांच्यावर पण बघा किती छान असं काम केलेलं आहे मस्त. 3 साईडला आहे ते आणि वरती असा कलश येतो. तर आपण जी आपली महादेवांची पिंड असते ना, तर त्याच्यावरती अशा प्रकारे आपण हे ठेवू शकतो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही अभिषेक पात्र ठेवायचंय. जेवढ्या हाईटची तुमची महादेवांचं म्हणजे शिवलिंग असेल किंवा महादेवांची पिंड असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही हे अभिषेक पात्र घ्यायचंय. तर या प्रत्येक गोष्टीची प्राइस म्हणजे प्रत्येक महादेवांची जी शिवलिंग आहे, हे जे नर्मदेश्वर शिवलिंग आहे
प्रत्येक शिवलिंगाची प्राइस जी आहे ती तुम्हाला प्रत्येक शिवलिंगानुसार पुढे पुढे दिसेल. त्यानंतर हे जे अभिषेक पात्र आहे याची प्राइस सुद्धा 1200 आहे. याची क्वालिटी खूप छान आहे, अगदी जड आहे, मस्त. हे पितळ खूप जड आहे. जसं पितळची क्वालिटी असते त्याच्यानुसार वस्तूची जशी क्वालिटी असते त्याच्यानुसार वस्तूची प्राइस असते. आणि शिवलिंगांची जी प्राइस आहे ना ती याच्यामुळे आहे कारण हे अगदी नॅचरल आणि ओरिजिनल असे नर्मदेश्वर शिवलिंग आहेत. बघा, बाजारात भेटायला बऱ्याचशा वस्तू कॉपी खूप येतात. एखादी गोष्ट जेव्हा सेल होते तेव्हा त्याच्या कॉपीज खूप येतात, पण त्या कॉपीज वरती जेव्हा तुम्ही काम करणार किंवा कॉपीज जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवणार तर त्याचा जो प्रभाव असला पाहिजे तो प्रभाव होत नाही, दिसत नाही. म्हणून जेव्हा ओरिजिनल गोष्ट येते ना तेव्हाच त्या ओरिजिनल गोष्टीचा प्रभाव होत असतो. तर म्हणून हे शिवलिंग म्हणून महाग आहेत. तर प्रत्येकाची प्राइस तुम्हाला पुढे दिसेलच. त्यानंतर हे महाशिवरात्रीसाठी आता ज्यांना पण महाशिवरात्रीला स्थापना करायची असेल शिवलिंगांची तर तुम्ही नक्की असे शिवलिंग घ्या. मी सांगेन कारण मी पण जसं माझ्याकडे आलं त्याच्यानंतर मी खूप याच्याबद्दल माहिती जमा केली. तर खरंच हे खूप सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात शक्तिशाली आणि प्रभावी असं शिवलिंग मानलं जातं. पुढे तुमची श्रद्धा आहे, तुमची भक्ती आहे, तुमचा भाव आहे, ती गोष्ट तर आहेच, पण आपल्याकडे जी गोष्ट असेल किंवा आपण जी देवाची काही गोष्ट आणू तर ती बेस्टच असेल असा आपला पण प्रयत्न असला पाहिजे. म्हणजे देवासाठी जेही मी करू ते अगदी छानच असलं पाहिजे असा आपलाही विचार असला पाहिजे. तर आता हे शिवलिंग मी तुम्हाला दाखवलं, अभिषेक पात्र दाखवलं, हे सगळं अवेलेबल आहे. हे कोणाकडे अवेलेबल आहे तर हे पाठवलेलं आहे बाप्पा मोरिया स्टोअर मधून. ज्या दादांकडून मी मागच्या वेळेला देवींचे मुखवटे आणि वस्त्र मागवले होते तर त्यांच्याकडेच हे सगळं अवेलेबल आहे. तर हे तुम्ही पर्सनली शॉपला जाऊन सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला नंबर जो दिसतोय त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून बुक करू शकता. आता हे जे आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये सांगते की हे जे तुम्हाला दिसतात शिवलिंग म्हणजे हे वरचे जे पात्रातले हे दिसतात तर हे पण आणखीन एक गोष्ट क्लिअर करते की हे असेच कलर येतील असं नाहीये. कारण जसे जसे पात्रांमधून ते शिवलिंग मिळतात तसे आपल्यापर्यंत ते येतात. तर सेम कलर असतो असं नाहीये. नाहीतर नंतर बऱ्याच जणांना असं वाटेल की ताईंनी काहीतरी वेगळं दाखवलं होतं आणि आम्हाला काहीतरी वेगळं आलं. तर त्याच्यामध्ये शिवलिंग तुम्हाला नर्मदेच्या पात्रातलेच मिळणार एवढी गॅरंटी आहे. फक्त त्याचे कलर थोडेफार इकडे तिकडे चेंज होऊ शकतात. तर ते तुम्ही घेताना एकदा दादांसोबत ह्या गोष्टी कन्फर्म करा. दुसरी सेकंड गोष्ट जी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी सांगितली होती आणि मी खूप शोधात सुद्धा होती या गोष्टीच्या, तर ती म्हणजे की आधी सुद्धा बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई अशी ही गोष्ट आहे का, पण मला प्रॉपर असं मिळत नव्हतं आणि म्हणून मी थांबली होती. तर ती गोष्ट म्हणजे हे रुद्राक्ष आणि कवड्यांचं तोरण. ते बघा किती सुंदर आहे आणि हे सगळे रुद्राक्ष आहेत ना पंचमुखी रुद्राक्ष आहेत सगळे. आणि तुम्हाला माहिती आहे की रुद्राक्ष आणि कवड्या काय काम करतं. तर अशा प्रकारचं हे ओरिजिनल रुद्राक्षाचं तोरण आहे. हे जे रुद्राक्ष आहेत ते एकदम ओरिजिनल रुद्राक्ष आहेत आणि ह्यांना कलर केलेला आहे, रुद्राक्षांना कलर केलेला आहे वेगवेगळा, त्यामुळे ते दिसायला पण आणखीन सुंदर दिसतात. आणि ह्याच्यामध्ये ही एकच डिझाईन नाही, ह्याच्यामध्ये बऱ्याचशा डिझाईन आहेत. हे स्वतः ते दादा बनवून घेतात तिथे. आणि याच्यामध्ये प्लस पॉइंट आहे की रुद्राक्ष पण आहेत प्लस कवड्या सुद्धा आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी काय काम करतात, आपल्या घरामध्ये जी पण काही नेगेटिव्ह एनर्जी असते, कधी कधी घरामध्ये कधी वाईट नजर असते, तर बऱ्याचशा गोष्टी असतात, तर आपल्या घरात प्रवेश करण्याच्या आधीच हे रुद्राक्ष आणि कवड्या त्यापासून आपल्या घराचं नेहमी संरक्षण करतात. तर म्हणून रुद्राक्षाचं तोरण मलाही हवं होतं. तर खूप सुंदर असं हे तोरण दादांनी पाठवलंय. त्याची प्राइस सुद्धा साईडला दिसत असेल तुम्हाला. तर हे पण जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे बुक करू शकता. ह्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स येतात. तुम्ही दादांना विचारा, व्हॉट्सअपवर सुद्धा वगैरे ते तुम्हाला पाठवतील ज्या डिझाईन्स अवेलेबल असतील त्या. तर हे असं रुद्राक्षाचं तोरण आहे. हे कलरफुल रुद्राक्षाचं तोरण होतं. आणखीन एक दुसरं आहे जे जिथे मध्ये मणी लावलेत, पण जे मेन रुद्राक्ष जे आहेत ते सेम आहेत बघा. म्हणजे जे ओरिजिनल रुद्राक्ष आहेत ना ते तसेच्या तसे लावलेत. हे पंचमुखी रुद्राक्ष आहेत आणि हे बघा हे अशा प्रकारचे. म्हणजे ह्याला रुद्राक्षाला कलर नाही केलाय,
फक्त जे मधला पार्ट आहे जिथे मणी लावलेत मध्ये, तिथे फक्त थोडंसं असं म्हणजे ते दिसण्यासाठी आणखीन छान दिसावं यासाठी त्यांनी ते कलरफुल मणी लावलेत, जे दरवाजाला जर आपण लावलं तर दिसताना सुद्धा सुंदर दिसावं. आणि खरंच खूप छान आहे रुद्राक्षाचं. तर बरेच जण बघा रुद्राक्ष धारण करतात, रुद्राक्षाची माळा, त्यांच्याकडे जपमाळ सुद्धा आहेत रुद्राक्षाच्या, एकमुखी रुद्राक्ष सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वस्तू मिळायला किंवा वस्तू भेटायला कुठूनही भेटतात. आज मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण जसं मी तुम्हाला म्हटलंय की ओरिजिनल, जर हे ओरिजिनल नसेल रुद्राक्ष तर हे काहीच काम करणार नाही. हे फक्त एक शोपीस म्हणून दिसेल तिथे, पण जर हे रुद्राक्ष ओरिजिनल रुद्राक्ष असतील तरच ते ज्या गोष्टीसाठी, ज्या हेतूसाठी तुम्ही लावताय तो हेतू त्याचा साध्य होईल. नाहीतर मग फक्त हे शोपीस म्हणून आपल्याला लावायला लागेल, तर तसं नाही होणार. हे रुद्राक्ष खरे रुद्राक्ष आहेत, अगदी ओरिजिनल रुद्राक्ष आहेत, पंचमुखी रुद्राक्ष आहेत. तुम्ही जेव्हा दादांना कॉल किंवा मेसेज कराल तेव्हा सुद्धा ते तुम्हाला त्याची काही अपडेट्स असतील, काही आयडियाज असतील किंवा ज्या गोष्टी असतील ते तुम्हाला नक्की सांगतील. तर हे बनवून घेतले जातात, स्पेशली बनवले जातात त्यांच्या इथे आणि बनवून हे तयार केले जातात. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स सुद्धा आहेत. तर तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल तेव्हा तुम्ही दादांना विचारा, डिझाईन सुद्धा विचारा, डिझाईन तुम्हाला दुसरी कुठली हवी असेल तर ती पण तुम्ही विचारा. त्याच्यामध्ये 2 पॅटर्न आहेत बघा. हा एक फक्त रुद्राक्ष, म्हणजे रुद्राक्षाला कलर नाहीये, आणि याच्या आधी जे मी तुम्हाला दाखवलं त्याला रुद्राक्षाला कलर आहे. आणि ही स्टँडर्ड साईज आहे, जी सगळ्यांच्या दरवाजाला फिट होऊ शकते अशी स्टँडर्ड साईज आहे. किंवा तुम्ही तुमचा दरवाजा खूप मोठा असेल किंवा काय असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही विचारून तशी ऑर्डर द्या. ते हे अशा प्रकारचं रुद्राक्ष, हे पण छान आहे. हे तोरण पण मस्त आहे, कलरफुल, म्हणजे दिसायला पण छान दिसतं, आपला जो हेतू आहे तो पण साध्य होतो आणि कळूनही येत नाही. तर हे पण छान आहे कलरफुल रुद्राक्षाची. तर अशा गोष्टी दादांनी मला पाठवल्या होत्या. ह्याची जी प्राइस आहे ती तुम्हाला साईडला दिसत असेल. प्लस आणखीन एक गोष्ट जी मी सांगते तुम्हाला, की माझी जी कमळगट्ट्याची माळ होती तर ती तुटली होती. दुसऱ्यांदा मी ही माळ आणली आणि दुसऱ्यांदा कमळगट्ट्याची माळ पुन्हा तुटली. तर मी दादांकडून माळ मागवली होती कमळगट्ट्याची. तुम्हाला सांगू की ही बघा, ही त्यांनी मला कमळगट्ट्याची माळ पाठवली आहे. आणि ह्यातले जे मणी आहेत ना, हे खरंच खूप वेगळे मणी आहेत. मी फक्त हे सांगायचं म्हणून तुम्हाला सांगत नाहीये. तर ह्याच्या मण्यांची क्वालिटी जी आहे, कारण आधीची जी मी माळ घेतली होती ना ती वजनाने सुद्धा खूप हलकी फुलकी लागत होती. म्हणजे आतले जे मणी असतात ते ऑलरेडी खूप पोकळ असतील कदाचित, म्हणून ती अगदी हलकी, एवढीच मण्यांची माळ होती पण अगदी हलकी लागत होती. आणि ही माळ थोडी त्याच्यापेक्षा अशी जड लागते. आणि ह्याची जी विणलेलं आहे ना ते पण खूप प्रॉपर विणलेलं आहे बघा. नाही तर फक्त अगदी धाग्यामध्ये फक्त ओवून देतात आणि मग ती माळ लवकर तुटते किंवा मणी खराब होतात. ह्यातला एकही मणी असा तुम्ही व्यवस्थित निरखून बघितलात ना, कुठेही वाकडं तिकडं नाहीये किंवा कुठेही होल नाहीये. आधीच जर तुमची माळ अशी होलवाली असेल किंवा वाकडे तिकडे मणी असतील किंवा कदाचित ती अशी खराबच असेल तर मग ती आणखीन लवकर खराब होते. तर म्हणून ही कमळगट्ट्याची माळ ही 54 मण्यांची माळ आहे. कारण खूप मोठी घेतली ना 108 मण्यांची, मग ती श्रीयंत्रावरती खूप मोठी होऊन जाते. तर म्हणून मी ही 54 मण्यांची माळ मागवते आणि ही 160 रुपयाला आहे. बाजारात तुम्हाला खूप स्वस्त मिळेल पण ती तेवढ्याच लवकर खराब होईल. जेवढी मी जसं म्हटलं, जेवढी क्वालिटी चांगली असते तशी आपल्याला प्राइस सुद्धा पे करावी लागते. तर ज्यांना हवी असेल तर त्यांनी माळ सुद्धा मागू शकता. 108 मण्यांची सुद्धा त्यांच्याकडे आहे. म्हणजे हे 54 आणि हा एक 55, तसेच 108 आणि वरचा एक हा म्हणजे हा एक मणी, म्हणजे 109 होतात मणी टोटल. तर अशी कमळगट्ट्याची माळ सुद्धा मी तिकडून मागवली. कारण त्यांच्याकडच्या ज्या वस्तू आहेत ना त्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. आतापर्यंत ज्यांनी दादांकडून काही वस्तू घेतल्या असतील तर त्यांना सुद्धा त्याचा अनुभव असेल, त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे महाशिवरात्री निमित्त मी मागवलं होतं, दादांनी पाठवलं होतं. आणि आणखीन एक गोष्ट आणखीन राहिली, तर ती म्हणजे की मी मागवलं होतं ते म्हणजे की शंख. कारण माझ्याकडे ना जो शंख आहे तो दक्षिणावर्ती शंख आहे. आपल्या देवघरामध्ये शंख हा असलाच पाहिजे.
म्हणजे असं आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्या समुद्र मंथनांमध्ये लक्ष्मी देवी नंतर जे बाहेर आलं रत्न ते म्हणजे की शंख. तर म्हणून शंखाला लक्ष्मी देवींचा भाऊ म्हटलं जातं आणि लक्ष्मी देवींना खूप प्रिय आहे, भगवान विष्णूंना सुद्धा प्रिय आहे. पण आपल्या देवघरामध्ये जो शंख ठेवला जातो तो दक्षिणावर्ती शंख असतो बघा. असा शंख ठेवल्यानंतर आता हे तुम्हाला तिथून उलट दिसत असेल, पण असा शंख उभा ठेवला तर ह्या ज्या साईडला ओपन भाग असतो म्हणजे मोकळा भाग असतो, आता हा भाग उत्तरेला इथे असा गॅप आहे, तर म्हणून ह्याला विष्णू शंख किंवा वामवर्ती शंख असं म्हटलं जातं. ह्याचा हा पुढचा जो छिद्र असतो ना तो तो ओपन असतो, हा वाजवायचा शंख असतो आणि हा शंख शक्यतो देवघरामध्ये ठेवला जात नाही. देवघरामध्ये जो शंख ठेवला जातो तो असतो दक्षिणावर्ती शंख, म्हणजे ज्याची ही जी मोकळी बाजू आहे ती दक्षिण साईडला ओपन असते. तर म्हणून आणि त्याची पुढची जी बाजू असते ती बंद असते, नेहमी कधीही ओपन नसते, छिद्र नसतं. तर आणि तो वाजतही नाही आणि तो आकाराने छोटाच घ्यायचा असतो. तर तो जसा माझ्या इथे देवघरात दिसत असेल तुम्हाला, तर तो दक्षिणावर्ती शंख आहे, तर तो पण दादांकडे तुम्हाला मिळेल. आणि हा पण वामवर्ती शंख आहे. हा जेवढा मोठा असतो ना आकाराने तेवढा तो खूप छान वाजतो. आता माझे प्रयत्न चालू आहेत, प्रॅक्टिस चालू आहे, अजून मला तेवढं व्यवस्थित तो शंख वाजवता येत नाहीये. शंख वाजवण्यासाठी सुद्धा कसं करायचं ती पण ट्रिक मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये. तर तुर्तास ह्या शंखाची प्राइस जी आहे ही 2250 चा हा शंख आहे. अगदी ओरिजिनल शंख आहे. शंख कसा ओळखायचा? शंख असा कानाला लावायचा, असं जेव्हा तुम्ही कानाला लावता ना तो जो समुद्राचा जो आवाज आहे ना तो समुद्राचा आवाज जसाचा तसा तुम्हाला शंखामधून ऐकायला येतो आणि तेव्हाच समजायचा की हा ओरिजिनल शंख आहे. तर याला पूर्ण बघा कार्विंग केलंय, हे संपूर्ण हाताने कार्विंग केलंय शंखावरती आणि ह्याला पॉलिश केलं जातं. कारण समुद्रामध्ये जेव्हा शंख असतो तेव्हा ह्याच्या आतमध्ये प्राणी असतात, ते प्राणी जेव्हा हे शंख सोडून जातात तेव्हा हा शंख जमा केला जातो आणि हे खूप खराब असतं आतमध्ये. तर हे संपूर्ण क्लीन केलं जातं, पॉलिश केला जातो, याच्यावरती छान असं काही काम केलं जातं आणि मग हे शंख आपल्यापर्यंत येतात. तर म्हणून हा अगदी ओरिजिनल नॅचरल असा शंख आहे. आणि याच्यामध्ये बघा 2 साईज आहेत. ही एक मोठी साईज आहे, आपल्याला जसा हवा असेल तसा आपण घेऊ शकतो, आणि ही एक छोटी साईज आहे या शंखाची. ही जी छोटी साईज आहे ही 1750 ला आहे. याला पण पूर्ण असं ओपन आहे वाजवण्यासाठी आणि हा छोटा आहे. असे 2 शंख आहेत. म्हणजे याच्यामध्ये बरेच आणखीन सुद्धा मला वाटतं असतील साईज, तुम्ही विचारा दादांना समजा तुम्हाला हवे असतील. जेव्हा आपण घरामध्ये शंखनाद करतो पूजा करताना, म्हणजे रोजची पूजा करताना किंवा इतरही काही स्पेशल पूजा असतील तेव्हा पण तुम्ही जेव्हा शंखनाद करता तेव्हा घरातली जी पण शंखाच्या आवाजाने घरातली जी पण काही नेगेटिव्हिटी असेल ती सगळी बाहेर निघून जाते. आणि देवांना जाग करण्यासाठी शंखनाद तुम्ही बघत असाल की काही शुभ कार्य असतं तर तेव्हा शंखनाद हा केला जातो. तर म्हणून माझ्याकडे नव्हता हा शंख, आणि हा शंख आपल्या देवघरात ठेवायचा नाही, हा वेगळा ठेवायचा. जेव्हा तुम्हाला वाजवायचा असेल तेव्हाच तो बाहेर काढायचा, नाही तर हा शंख वेगळा ठेवायचा. हा आपल्या देवघरात रोजच्या पूजेमध्ये हा शंख ठेवायचा नाही, एकच शंख ठेवायचा, दक्षिणावर्ती शंख. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवल्या ज्या महाशिवरात्री निमित्त तर तुम्हाला दाखवले की हे सगळे आपले नर्मदेश्वर शिवलिंग आलेले आहेत. तर ज्यांना पण हवे असतील याच्यामध्ये आणखीन पण काही साईजेस अवेलेबल असतील तर तुम्ही दादांना विचारा जेव्हा तुम्ही कॉल कराल किंवा मेसेज कराल, नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये. किंवा ज्यांना पर्सनली जायला जमत असेल तर बाप्पा मोरिया स्टोर आहे दादरला, त्यांचा पूर्ण ऍड्रेस सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. तर तिथे पण तुम्ही पर्सनली व्हिजिट करू शकता. जर तुम्हाला समोर समोर बघून घ्यायचं असेल, ऑनलाईन घ्यायचं नसेल तर तुम्ही तिथे जाऊन घ्या. किंवा ज्यांना यायला जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि इथे सुद्धा ब्लिंक होत असेल. तर अशा काही वस्तू आहेत ज्या मी स्वतःसाठी सुद्धा मागवल्या आणि तुम्हाला सुद्धा दाखवल्या, तुमच्यासोबत सुद्धा शेअर केल्या. जास्तीच्या वस्तू यासाठी दाखवल्या की कोणाची काय काय वेगवेगळी रिक्वायरमेंट असते, तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही या गोष्टी मागवू शकता. मी ह्या शिवलिंगाची स्थापना
मी फक्त हे वरती जे नागराज आहेत ते नाही ठेवणार आहे, फक्त नुसतं शिवलिंग ठेवणार आहे. बघा हे नागराज काढले असे. तर असं हे शिवलिंग आहे. जेव्हा आपण शिवलिंगाची घरात पूजा करतो ना, तेव्हा आपण साक्षात शिव आणि पार्वती दोघांची, म्हणजे शिव आणि शक्ती या दोघांची आपण पूजा करत असतो. आणि हे अगदी प्लेन आहे बघा, स्वच्छ करायला पण खूप छान आहे, अगदी काहीच डिझाईन नाही आहे याच्यावरती. आणि हे पूर्ण निघतं, हे खालचा जो पोर्शन आहे हा पण संपूर्ण निघतो. आणि अशा प्रकारे सुंदर असं हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे. आणि या शिवलिंगाची कशी स्थापना करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर खरं तर असं म्हटलं जातं की ह्याची स्थापना करण्याची गरज नाहीये, कारण हे स्वयंभू शिवलिंग आहे, स्वयंस्थापित शिवलिंग आहे. तर ह्याच्या फक्त आपण जे अभिषेक पूजा करतो तसंच करायचंय. पण तरीही मी पंचामृत वगैरेने स्थापना पण करणार आहे, तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर तुम्हाला जर हवे असतील हे नर्मदेश्वर शिवलिंग, तुम्ही जो नंबर दिलेला आहे, जे आपल्या मी जसं तोरण म्हटलं तुम्हाला रुद्राक्षांचं, तर ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर ऑर्डर बुक करा. कारण आता आपल्याला 26 तारखेलाच मला वाटतं पुढच्याच बुधवारी कदाचित महाशिवरात्री आहे. तर शिवलिंग महाशिवरात्रीसाठी लागेल, पण हे जे रुद्राक्षाचं तोरण आहे हे तर तुम्ही नेहमी तुमच्या दरवाजावर लावा. त्याच्याने बघा आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत राहते. म्हणूनच रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी रुद्राक्षांचा वापर केला जातो. पण जेही रुद्राक्ष तुम्ही घेता ते अगदी ओरिजिनल आणि खरं असेल तरच ते तेवढं काम करेल. तर म्हणून असा आजचा छान महाशिवरात्री स्पेशल असं काय काय मी तुमच्यासोबत शेअर केलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.